ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती. परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे. म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा. सुई दोरा हरवला नाही, पण हल्ली ते कोणी मागत नाही. कारण आजकाल नात्यांचे फाटलेले अस्तर आणि तुटलेली मनं शिवायची गरज कुणालाही वाटत नाही. दुसऱ्यांना जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत आहे. पैसा क्वचितच लोकांना एकत्र आणतो, मात्र नाती दुरावण्यास बहुतेकदा पैसाच कारणीभूत असतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधी विसरू नका. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात. नशीब हे लिफ्टसारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो. बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावा. कधी रस्तेही घात करतात. झुकताना जरा जपून झुकावं. कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाऊल टाकताना जरा जपून टाकावं. कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपून मागावं. कधी आपलेच भाव खातात. आणि नाते जोडताना जपून जोडावं. कधी नकळत धागेही तुटून जातात. जर इतरांचं दुःख बघून तुम्हाला सुद्धा दुःख होत असेल तर समजा तुमच्यातही अजून माणूसपण शिल्लक आहे. प्रकाशाचं कौतुक सगळ्यांनाच असतं, पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे. कारण तो सर्वांना आहे तसा सामावून घेतो. ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचणी आहेत, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज कोणाचा तरी विरोध आहे, त्यानं समजावं आपला रस्ता योग्य आहे. जीवन एक परीक्षा आहे. यात बरेचसे लोक नापास होतात, कारण ते इतरांची कॉपी करतात. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. वेळ सोडून असं ह्या जगात कोणी नाही. वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात, आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्यांची ओळख करून देते. खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जाते. कधीकधी तर प्रश्न कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटतं तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते, जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो.
आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो, घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. कधीकधी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडत, म्हणून सॅड राहण्यापेक्षा खंबीर राहायचं. कारण धोका आणि मोका मिळाल्यावरच माणूस अनुभवातून सक्सेस होतो. श्री स्वामी समर्थ.